यवतमाळतील हृदयद्रावक घटना. शेतात काम करत असलेल्या दाम्पत्यावर कोसळली वीज, पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी. निसर्गाचा हा क्रूर कहर पाहूया सविस्तर. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कुंभारी शिवार, हनुमाननगर परिसर, शेतात कापूस वेचणी सुरू होती. सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण अचानक वातावरण बदललं. आकाशात ढग दाटले, पाऊस सुरू झाला आणि विजांचा कडकडाट वाढला. आणि याच दरम्यान अचानक वीज कोसळली थेट शेतात काम करत असलेल्या दाम्पत्यावर. या भीषण घटनेत सुमन पवार वय वर्ष 50 यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती रोहिदास पवार वय वर्ष 55 हे गंभीर जखमी झालेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी रोहिदास पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर पुसद येथे उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे त्यांचा जीव वाचवल्याचं सांगितलं जात आहे. पण या दुर्घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झालंय. एका क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट शेतकऱ्यांसाठी आता जीवघेणा ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. शेतात अन्न पिकविणाऱ्या बळीराजावरच निसर्गाचा कहर. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे.